राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय। श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विश्रुतं येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये। श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं पुण्डलीकवरदे हरिविठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश विभू आणि आधार नाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणे इतिहास शुद्ध परमात्मा मीची आशे। माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्य चंद्र वरुण यम मिरविती देवी कुबेर ही तैशची। जो सर्वज्ञ आणि दयाघन मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करुण मिथ्या भान मजची माझी होतशी। ज्याच्या अज्ञाने भाषे जगत जसा दूरीवरी सर्प दिसत परी दोही ठाईना सर्प जगत। ते स्वतंत्रानी स्वयं ब्रह्म मिथ्यासी पुण्य पुरुषी सदैव निष्काम। बोध प्राप्ती कारणे भजावा राम तो मीची आहे आत्माप्त काम। तरी न मन कवना करावे म्या जयांचे केलिया स्मरण सकल विद्येचे होय अधिकरण। तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता। चला विचारसागर तरंग सहाव्याचे रहस्य। रहस्यामधली पहिली शंका काल चाललेला विषय जो होता मिथ्यात्वाबद्दल। जगत मिथ्या आहे, स्वप्नही मिथ्या आहे, कारण स्वप्नाची सत्ता आणि जागृतीची सत्ता या दोन्ही सत्ता एकरूपच आहेत। प्रातिभाषिक
सत्ता आणि व्यावहारिक सत्ता ह्या ज्या दोन सत्ता सांगितल्या होत्या त्यामध्ये स्वप्न पदार्थ मिथ्या कसे आहेत हे समजून सांगण्यासाठी जगताच्या ठिकाणी व्यावहारिक सत्ता मानली होती. वास्तविक पाहता स्वप्नाची सत्ता आणि जागृतीची सत्ता ही एकच आहे असं सांगून जो काय अध्यारोप केला होता तो अध्यारोप सांगितला. त्याच्यावर शिष्याला शंका झाली. हा बाहेरचा शिष्य आता तरंगातला नाही, बाहेरचा शिष्य. असं जर आपण कोणाला म्हणालो जगत मिथ्या आहे, जसं स्वप्न मिथ्या आहे तसंच जगत मिथ्या आहे आणि आपण स्वरूपाने सत्स्वरूप आहोत असं जाणून घ्या, तर तो लगेच उत्तर देतो जगत मिथ्या नाही. तुम्ही कशावरून म्हणता जगत मिथ्या आहे? स्वप्न असेल मिथ्या, आम्ही ते मानू, पण जागृती मिथ्या नाही असं त्याचं लगेच ताबडतोब उत्तर येत आहे. इतर संप्रदायामधले सुद्धा म्हणतात जगत मिथ्या मानायचं आहे तुम्हाला, जागृती मिथ्या मानायचं आहे तर तुम्हाला काडीचं काम करू नका. लगेच म्हणतात ते, तुम्हाला काम करायची काय गरज आहे, नोकरी करायची काय गरज आहे, कमवायची काय गरज आहे, लगेच उत्तर ते तसं देतात. मग तशांना काय सांगावं? अशाच ज्या शंका उत्पन्न होतात की जगत मिथ्या असून सुद्धा मिथ्या वाटत नाही, हीच तर या जगतामध्ये खुबी आहे. जगत मिथ्या असून न वाटणं, त्यावर आपण काल बोललोतच. कारण तीच तर मायेची शक्ती आहे, त्यालाच मायाची शक्ती म्हणतात. जसं आहे तसं कळू न देणे याला मायेचं प्राबल्य म्हणतात आणि जीव त्याच प्राबल्याच्या आधिपत्याखाली वावरत आहे. ते प्राबल्य कमी करण्यासाठी केवळ शास्त्र संस्कारच त्याचा उपाय आहे, दुसरा कोणताही उपाय नाही. लाखो जन्म जरी घेतले मनुष्याचे तरी समजणार नाही जगत मिथ्या आहे म्हणून. पण काही क्षणामध्ये जर शास्त्र मानलं तर ते मानून तो एका क्षणामध्ये मुक्त होईल. पण शास्त्राचं मत मानावं लागतं, सिद्धांत मत मानावं लागतं. सर्व मान्यतेवर आहे, अवलंबून कशावर आहे? मान्यतेवर आहे. आपली मान्यता काय आहे? जरी शास्त्र ऐकलं आणि आपली मान्यता बदलत नसेल तर अनुभव कसा पदरी पडेल? मी सच्चिदानंद ब्रह्मरूप आहे असं खच्चित ज्ञान कसं होईल? म्हणून वृत्तीला स्वरूपाकार करावं लागतं. वृत्तीला काय करावं लागतं? दिन रजनी हाची धंदा. गोविंदाचे पवाडे म्हणजेच जे वेदाचे महावाक्य आहेत त्या महावाक्याचा विचार करणे. गोविंदाचे पवाडे म्हणजे महावाक्याचा विचार करणे. आणि एकदा त्या वृत्तीला तशी सवय लागली की पुन्हा ती वृत्ती महागारी येत नाही. त्याला कितीही वळून आणा महागारी. एकदा मायावर विजय झाला रे बाबा की त्याच्यासारखा भाग्यवान कोणी नाही, त्या पुरुषासारखा. एकदा माया कळाल्यावर कळूनच घ्यायची ना माया. एकदा माया कळाल्यावर त्याच्या सुखाला अंत पार नाही लेखा म्हणजे.
अंतपार त्याला नाही त्या सुखाला, एवढ्या सुखाची प्राप्ती होते. आणि करायचे तरी काय, सुखच प्राप्त करून घ्यायचंय ना. आणि मग ते सुख प्राप्त करून घ्यायचं दिलं सोडून, आणि सुखप्राप्ती म्हणून दुःखाचंच प्रकरण वाढवीत बसलं, है का नाही. संसारामध्ये दुःख आहे असं संत सांगायलेत ना, तरी पण संसारच करायला का नाही जीव. हाच तर मायाचा प्रभाव म्हणतात याला, है का नाही. मायेच्या प्रभावामध्ये जे जे आले ते वाहवत चाललेले आहेत. जसं पुराच्या प्रवाहामध्ये जो कोणी येईल तो वाहवायलेला कोण पाहिल, जो डगरीव बसलेला असतो तो पाहतो कसा वाहायलाय म्हणून, है का नाही. पण डगरीव बसूनच कळतं बरं का, पाण्यात जाऊन नाही कळत. त्याच्या बाजूला व्हावं लागतं, उंच ठिकाणी जाऊन बघावं लागतं, है का नाही. जशी वृत्तीचा अधिकार करावा लागतो उंच चैतन्यासारखा. उंच देवाचे चरण तेथे असावे अधिष्ठान. उंच देवाचे चरण, ते कसं आहे त्याचं चरण, त्याचं ज्ञान कसं आहे, उंच स्थितीला नेणारं आहे, म्हणजेच ते अधिष्ठान रूप आहे. देव पाही देव पाही उंच ठाई उभा राही. म्हणजेच देव जर पाहायचा असेल तर जरा उंच जावं लागतंय. लवणातून नाही दिसत ते, तुलाच कोणी बघन, मग तुला कोणीच दिसणार नाही. जर तू दर्या खऱ्यानं जर राहून बघितलंस तर सगळे तुलाच पाहते, पण तुला कोणी दिसणार नाही. दरीतल्याला दिसत नसतं ना, है का नाही. खाली गेलेल्याला दिसत असतं का. म्हणजेच वृत्तीचा अधिकार वाढवावा लागतो. म्हणून या ठिकाणीही जसा सुरुवात केली त्यांनी, ते याच शंकेसाठी केली होती की जनसामान्यामध्ये कशी शंका होते, पहा शंका कशी येतं. सुक्तीच्या ठिकाणी रजताचा, सुक्तीच्या ठिकाणी सुक्ती रजताचा दृष्टांत. सुक्ती म्हणजे शिंपलं आणि रजत म्हणजे चांदी. सुक्तीच्या ठिकाणी रजताचा उत्पत्ती नाश होतो, रजताचा उत्पत्ती होते आणि त्याचा नाश होतो. परंतु त्या उत्पत्ती नाशाची प्रतीती येत नाही. उत्पत्ती नाशाची प्रतीती येते का. तो म्हणतो उत्पत्ती नाशाची प्रतीती येत नाही. शुक्तीवर रजत अनिर्वचने उत्पन्न होते. शुक्तीवर रजत अनिर्वचने उत्पन्न होते आणि शुक्ती ज्ञानाने त्याचा नाश होतो. भ्रांती काली शुक्तीवर रजताचा भ्रम होतो, है का नाही. आणि शुक्तीचं ज्ञान झालं की रजताचा नाश होतो असे आपण म्हणता. असं शिष्य गुरुजींना म्हणतो. तर व्यवहारातील पदार्थाच्या उत्पत्ती नाशाची, व्यवहारातील पदार्थाच्या उत्पत्ती आणि नाशाची प्रत्यक्ष प्रतीती होते. व्यवहारातल्या पदार्थाची त्याची उत्पत्ती ही प्रत्यक्ष होते आणि त्याचा नाशही प्रत्यक्ष होतो. पण शुक्तीवर रजत अनिर्वचनीय उत्पन्न होते
त्या काली सुक्ती ज्ञानाने त्याचा नाश होतो. कशाचा? रजताचा नाश होतो असं तुम्ही म्हणायलात ना. तर मग त्या नाशाची प्रतीती यावी ना, मग उत्पत्तीची प्रतीती यावी. आता उत्पत्तीची येते काही क्षणापुरती का व्हायना पण येते, पण नाशाची येते का? नाही. मग व्यवहारातल्या पदार्थाची का उत्पत्ती आणि नाशाची प्रतीती येते? कारण तुम्ही म्हणता ना स्वप्नाप्रमाणेच किंवा मिथ्या पदार्थाप्रमाणेच सुक्ती रजताप्रमाणेच हा जागृत व्यवहार आहे. मग त्या उत्पत्तीमध्ये त्याच्या नाशामध्ये मिथ्या पदार्थाच्या उत्पत्तीमध्ये आणि त्याच्या नाशामध्ये प्रतीती नाही. आणि व्यवहारातील जागृतीतल्या पदार्थाचा उत्पत्ती नाश प्रत्यक्ष डोळ्यानं प्रत्यक्ष हो. आता कुंभार गाडगे घडवलेला प्रत्यक्ष दिसतो की. आणि जर त्या कुंभाराकडून गाडगं घेतलं आणि त्याला राग त्या आणणारानं काठी मारली तर त्याचा नाश होतो, हेही प्रत्यक्ष आहे. मग त्याला मिथ्या म्हणायचं का नाही? कारण मिथ्या पदार्थाच्या उत्पत्ती नाशाची प्रतीती येत नाही आणि व्यवहारातल्या पदार्थाची उत्पत्ती नाशाची प्रतीती प्रत्यक्ष येते. म्हणजेच शंकाकाराचं मत काय आहे? जर मिथ्या म्हणायचं असेल, मिथ्या ठरवायचा असेल तर दोन्हीची संगती सारखी लागायला पाहिजे. जागृत पदार्थाची आणि मिथ्या पदार्थाची सुक्ती रजताची संगती सारखी लागावी ना. मग त्याची उत्पत्ती प्रतीतीला येत नाही. म्हणजे पुन्हा कुठं कवर बी राहतो का तू? उत्पन्न झालेला पुन्हा राहतो का? म्हणजेच प्रतीती राहत नाही ती. आणि नाश ही म्हणजे उत्पत्ती राहत नाही आणि त्याचा नाश अधिष्ठानाचं ज्ञान झाल्या पुन्हा तर राहतच नाही ना. म्हणजेच उत्पत्ती आणि नाशाची प्रतीती सुक्ती रजताच्या दृष्टांतामध्ये येत नाही. आणि तो दृष्टांत तुम्ही मिथ्या ठरविण्यासाठीच दिलाय ना. मग तसा जागृत प्रपंच कसा सांगायला तुम्ही मिथ्या आहे. पण मला असं वाटतंय तिथं उत्पत्ती नाश नाही, प्रतीती येत नाही त्याची उत्पत्ती नाशाची. आणि इथं प्रतीती प्रत्यक्ष यायली. मग तो दृष्टांत द्यायला जमतो का? ते उदाहरण द्यायला जमतं का? मग ज्या अर्थी तुम्ही दिलेलं उदाहरण इथं बसत नाही त्या अर्थी जागृती सत्यच आहे. त्या अर्थी जागृती का म्हणून सत्य? कारण जागृतीतल्या पदार्थाची उत्पत्ती आणि नाश प्रत्यक्ष प्रतीतीला येतो आणि तुम्ही दिलेल्या मिथ्या दृष्टांतामध्ये येत नाही. हा फरक त्यानं केला का नाही बरोबर? मग ह्या घटाची आता कुंभार आदी सामुग्रीपासून उत्पत्ती झाल्याची आणि त्याचप्रमाणे त्याच्यावर काठी मारून झालेल्या नाशाची प्रत्यक्ष प्रतीती होते. त्याप्रमाणे सुक्तीवर अनिर्वचनीय रजत उत्पन्न झाल्याची, सुक्तीवर अनिर्वचनीय रजत उत्पन्न झाल्याची, तसेच सुक्ती ज्ञानाने रजत नाशाची प्रत्यक्ष प्रतीती होत नाही. चांदी काय पुन्हा दिसत नाही. मग रजताची मात्र प्रतीती होते. म्हणजे त्याच्यातल्या एकाची प्रतीती होते. रजत कशाची? रजताची मात्र प्रतीती होते. मात्र प्रतीती होते
म्हणजेच भ्रमकालीच प्रतीती होते. मात्र प्रतीती म्हणजे त्या कालीच उग क्षणभर होते. म्हणून अनिर्वचनीय ख्यातीने रजताची उत्पत्ती होते. अनिर्वचनीय रजताची उत्पत्ती होते हे म्हणणे संभवत नाही. तुम्ही जे रजताची उत्पत्ती मानता ना ती सत्य मानित नाहीत ना, मिथ्या मानता ना, पण मला वाटतंय ते मिथ्या नाही. त्यानं त्याचं कारण काय सांगितलं? कारण तुम्ही रजताची उत्पत्ती मिथ्या मानताना मग त्याची प्रतीती यायला पाहिजे. कारण तुम्ही त्या दृष्टांतानं जागृती मिथ्या करायलात ना, मग जागृत पदार्थ जे आहेत घट मठ इत्यादी त्याच्या नाशाची प्रतीती आणि उत्पत्तीची प्रतीती प्रत्यक्ष येते. तसं तुम्हाला जर जागृती मिथ्या म्हणायचं असेल तर मग त्या मिथ्या पदार्थाची जागृतीतल्या पदार्थासारखी उत्पत्तीची प्रतीती यावी आणि त्याच्या नाशाचीही प्रतीती यायला पाहिजे. पण रजताची तर प्रतीती येत नाही हे खरं आहे ना, असं त्यानं शंका केली. म्हणजे त्याचं म्हणणं काय आहे? मग जागृती सत्यच आहे. त्याला काय म्हणायचंय शेवटी? जागृती मिथ्या होत नाही. मग सुक्ती सद्गुरू त्याला समजावून सांगतात. म्हणजे त्याचं कुठे चुकायलंय ते त्याला सांगतात. सुक्तीचे ठिकाणी रजताचा उत्पत्ती नाश होतो. कुठे? सुक्तीच्या ठिकाणी उत्पत्ती होते आणि त्याचा नाशी होतो. कारण सुक्ती कशी आहे? प्रातिभाषिक आहे का व्यावहारिक आहे? शिंपलं हे व्यावहारिक सत्यातलं आहे. म्हणून त्याची उत्पत्ती होते आणि त्याचा नाशही प्रतीतीला येतो. परंतु त्या उत्पत्ती नाशाची प्रतीती येत नाही. परंतु त्या उत्पत्ती नाशाची प्रतीती येत नाही. त्या म्हणजे रजताची उत्पत्ती नाशाची प्रतीती येत नाही. सुक्तीची येते. सुक्तीच्या ठिकाणी रजताचा उत्पत्ती नाश होतो. रजताचा कोठे होतो नाश? रजताचा नाश किंवा लय हा कशात आहे? म्हणजे त्याला अधिष्ठान ते आहे का नाही, त्याच्यात होतो. परंतु त्या उत्पत्ती नाशाची प्रतीती येत नाही ना. त्याचा नाश झाला तर तिथं ते दिसत नाही. मग उत्पत्ती नाशाची प्रतीती त्या ठिकाणी येत नाही हे खरे आहे. गुरुजी काय म्हणतात? खरं ते खरं. त्याला काय? ते काय म्हणतात? त्याच्या उत्पत्तीची आणि नाशाची प्रतीती मात्र येत नाही. हो, येतच नाही ना. मग प्रतीती कुठं येते? सर्पाची प्रतीती येते का? नाही येत. हा, आणि त्या उत्पत्तीची प्रतीती क्षणभरच येते. त्याच्या अगोदर होता का तिथं? नाही. म्हणजे ती क्षणभर येते म्हणजे ती नसल्याच्याच गणतीत आहे. म्हणजे उत्पत्ती नाही आणि त्याचा नाशही नाही. त्या ठिकाणी प्रतीतीला येत नाही, है का नाही? मग हे म्हणणं खरं आहे.
प्रतीती येत नाही. प्रतीती आली नाही म्हणजे त्या पदार्थास उत्पत्तीनाश नसतोच. प्रतीती नाही आली म्हणजे उत्पत्तीनाश नसतोच असे म्हणता येणार नाही. उत्पत्तीनाश प्रतीती नाही आली म्हणून होतच नाही असं म्हणता येत नाही. म्हणजे त्यांना काय म्हणायचंय? प्रतीतीवर अवलंबून उत्पत्तीनाश नाही. प्रतीती आली म्हणजे उत्पत्ती आणि प्रतीती नाही आली म्हणजे उत्पत्ती नाही असं गणित नाही. प्रतीती आकाशाची आहे का? नाही. मानित नाहीत का? आहे का नाही? डोळ्याला वायूची प्रतीती आहे का? पण त्वचेनं त्याचं ज्ञान होतंय म्हणून त्याचा आपण अनुमान ज्ञान आहे का नाही? पण प्रतीती आहे का? मग हवा नाही का? मग प्रतीतीवर अवलंबून आहे का? पण शिष्याचं म्हणणं काय होतं? प्रतीती यायला पाहिजे होती, आहे का नाही? जशी जागृत पदार्थाची प्रतीती त्याच्या उत्पत्तीची येते आणि त्याच्या नाशाची येते, तशी मिथ्या पदार्थ तुम्ही जे सांगता ना त्याची कुठं उत्पत्ती आणि प्रतीती येतच नाही. आणि मग ते काय मानायचंय? मग गुरुजी म्हणतात प्रतीतीवर अवलंबून नाही असे म्हणता येणार नाही. रजताच्या उत्पत्ती नाशाची प्रतीती येत नाही. रजताच्या म्हणजे मिथ्या पदार्थाच्या उत्पत्ती नाशाची प्रतीती ही येत नसते. याचं कारण माहीत पाहिजे ना, का म्हणून येत नाही? तर कारण माहीत नसताना अशी शंका होत असते. अशी शंका का होते? कारणाच्या अज्ञानामुळं अशी शंका उत्पन्न होत असते. अधिष्ठानाचं अज्ञान असल्यामुळं अशी शंका उत्पन्न होत असते. याचे कारण लक्षात येण्यास आता मिथ्या पदार्थाची प्रतीती का येत नाही याचं कारण लक्षात येण्याकरता अध्यासाचं ज्ञान असावं लागतं. अध्यास कसा घडतो, भ्रम कसा घडतो याचं ज्ञान पाहिजे का नाही? दोरीवर सर्प कसा दिसतो म्हणजे कशामुळं दिसतो याचं ज्ञान असायला पाहिजे का नाही? सुक्तीवर रजताचा भ्रम कसा होतो, कशामुळं होतो हे कळायला पाहिजे, आहे का नाही? म्हणजेच त्या अध्यासासंबंधी थोडासा जास्त खुलासा करणे आवश्यक आहे. आणि तो खुलासा केलेला कळाला की मग हे असे शंका होत नाही. कळाल्यावर कशाला होत्या? म्हणून ते म्हणतात हा खुलासा आम्हाला करायचा होता म्हणून अशी शंका इथे घेतलेली आहे. तो असा कसा खुलासा आहे पहा. ते काय म्हणतात? अध्यासाचे अगोदर तुला 2 प्रकार सांगतो. अध्यासाचे आपण अध्यास म्हणजे एकच अध्यास धरतो ना, असे बरेच अध्यासाचे प्रकार आहेत. आता आपल्याला वरती आकाश दिसतं ना, निळं, ढग नाही, निळं आकाश. आता ते आकाश आहे का तिथं? त्याची उत्पत्ती आहे का तिथं? मग उत्पत्ती नसतानाच प्रतीती आहे का नाही? मग उत्पत्तीवरच त्याची प्रतीती किंवा नाश आहे का?
आहे का नाही? मग याला कोणता भ्रम म्हणाव? हा भ्रम. अगोदर भ्रमाचे प्रकार सांगतो म्हणजे कळेल, कारण ते कळाल्याशिवाय कसं कळत? म्हणजे भ्रमाचे प्रकार, आणखी ते वेगळाच भ्रम आहे का नाही? आणखी एक, समुद्र पाणी समपातळीत असतं का नाही? पाणी समपातळीत हा नियम आहे का नाही याचा, वैज्ञानिकांचा? पण समुद्राच्या काठावर जाऊन जर समुद्र पाहिला तर कसा दिसतो समुद्र? पुढं पुढं, आहे का नाही? मग तो भ्रम आहे का नाही? तसा असतो का समुद्र? मग त्याला कारण काय? कारणाचं ज्ञान असल्याशिवाय काहीच खरं नाही, आहे का नाही? भ्रम अनेक प्रकारचे येतं. अहो हे सगळं जगत भ्रमातच आहे ना. हा, मग इथं काय एक भ्रम आहे का? भ्रमातच जगायलेत ना. हे जगणं जे आहे ना तेच भ्रम आहे. हे जगणंच काय आहे? हा, पुन्हा त्या जगण्यामध्ये ही प्रतीती येणं तो एक भ्रमच. पुन्हा प्रतीतीमध्ये नाना प्रकारच्या प्रतीती येणं ते पुन्हा अजून वेगवेगळेच भ्रम. सगळे भ्रमातच भ्रम आहेत. अहो जीवच भ्रमरूप आहे ना. हा, आणि मग काय काय उत्पन्न करील ते? त्याच्याजवळ काय आहे सामुग्री? भ्रमच उत्पन्न करील ना ते, आहे का नाही? म्हणून अध्यासाचं स्वरूप कळल्याशिवाय अध्यास का होतो हे कळत नाही, आहे का नाही? आतापर्यंत आपण अध्यास म्हणजे भ्रम एवढं कळून घेतलेलं आहे, पण अध्यासाचं स्वरूप कळून घेतलं नाही. थोडंफार तसं अज्ञानामुळं, अधिष्ठानाच्या अज्ञानामुळं अध्यास घडतो इतकं कळालेलं आहे का नाही? पण इथं आणखी त्याच्या पुढची स्टेप्स सांगतात अध्यासाचे कारण. कशामुळं सांगायचे आता? हे जागृत पदार्थामध्ये उत्पत्ती आणि नाशाची प्रतीती येते, आणि सुक्ती रजतामध्ये म्हणजे सुक्तीवर भासलेल्या रजतामध्ये उत्पत्ती आणि नाशाची प्रतीती येत नाही, पण त्याला तुम्ही मिथ्या मानता. म्हणजे उत्पत्ती आणि नाश नसतो. कशाला? मिथ्या पदार्थाला. मग जागृत व्यावहारिक सत्तेतल्या पदार्थाला उत्पत्ती नाशाचा प्रत्यक्ष अनुभव आहे ना, मग याला कसं मिथ्या म्हणायचं? याला भ्रम म्हणू नये, जगत मिथ्या म्हणू नये, आहे की नाही? सत्यच म्हणावं. गुरुजी म्हणले तुला मी एक युक्ती सांगतो, ती समजल्याच्या नंतर पुन्हा मला बोल. ज्या अध्यासामधला भेद सांगायला आता प्रकार, ज्या अध्यासामध्ये अध्यस्त पदार्थाचा, कोण्या पदार्थाचा? अध्यस्त पदार्थाचा म्हणजे भ्रमरूप पदार्थाचा अधिष्ठानाशी कोणताही संबंध नसतो, कोणताच संबंध नसतो त्याच्याशी, त्याची प्रतीती होते. कशाची? अध्यस्त पदार्थाची, भ्रमरूप पदार्थाची प्रतीती, म्हणजेच त्याची प्रतीती होते. काही संबंध नाही कोणाचा, त्याच्या अधिष्ठानाचा. आता ते म्हणतात, इथंच पहा की दृष्टांतामध्ये त्याची प्रतीती होते, त्यास काय म्हणायचं? स्वरूपाध्यास. हा काय झाला? आता स्वरूपाध्यासाचं लक्षण कसं केलंय हे नीट लक्षात ठेवायचं. म्हणजे आपल्याला तसं झालंय
हे कळत आहे. जीवाला असं झालंय, याच्यामुळं जीव झालाय. आता हे म्हणतात याला स्वरूपाध्यास म्हणतात. कशाला म्हणतात? म्हणजे ज्या अध्यासामध्ये, म्हणजे एक असा अध्यास धरा ज्या अध्यासामध्ये अधिष्ठानाशी कोणत्याही प्रकारचा संबंध नसून, अधिष्ठानाशी त्या उत्पन्न झालेल्या पदार्थाचा त्याचा काहीच संबंध नाही. त्याचे धर्म वेगळे, याचे धर्म वेगळे, काही संबंध नाही त्याचा. त्याची प्रतीती होते, संबंध नसून प्रतीती होते. त्याला काय म्हणायचं? स्वरूपाध्यास. है का नाही? सर्पाचा आणि दोरीचा काय संबंध आहे? हा? सुक्तीचा आणि रजताचा काय संबंध आहे? याला काय म्हणायचं? हा, याला म्हणायचं स्वरूपाध्यास. आता दृष्टांतामध्ये सुक्तीचे ठिकाणी रजताचा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही. सुक्तीचे ठिकाणी रजताचा कोणताही प्रकारचा संबंध नाही. मग हा कोणता अध्यास झाला? स्वरूपाध्यास. संबंध नसताना प्रतीती येणे, संबंध नसताना त्याच्यावर प्रतीती येणे, त्याला म्हणायचं स्वरूपाध्यास. परंतु रजताची प्रतीती होते, रजताची प्रतीती होते, तो रजताचा स्वरूपाध्यास म्हणावा. रजताचा काय झाला? तो थोडक्यात सांगायचे म्हणजे कसं, अधिष्ठानावर अध्यस्थाची अनिर्वचनीय उत्पत्ती होऊन प्रतीती येते, त्याला काय म्हणायचं? स्वरूपाध्यास. अधिष्ठानावर अध्यस्थ पदार्थाची प्रतीती येते, त्याला काय म्हणायचं? स्वरूपाध्यास. है का नाही? आता हे स्वरूपाध्यासाचं लक्षण. आता हा एक झाला अध्यास, एक प्रकार झाला ना हा अध्यासाचा. आता दुसरा एक अध्यास घेऊ. ज्या अध्यासामध्ये दोन पदार्थ आहेत, ज्या अध्यासात दोन पदार्थाच्या संबंधामुळं, आता पहिला अध्यास एकावरच झाला का नाही? आता काही काही अध्यास दोन पदार्थामध्ये होत असतो. मग ते कसं लक्षण करतात त्या अध्यासाचं बघा. ज्या अध्यासामध्ये दोन पदार्थाच्या संबंधामुळे एकाच्या धर्माची दुसऱ्याच्या पदार्थावर प्रतीती येते, एकाच्या धर्माची दुसऱ्याच्या ठिकाणी प्रतीती येते, त्याला संसर्ग अध्यास म्हणतात. आता हे दोन झाले अध्यास, संसर्गाध्यास आणि स्वरूपाध्यास. स्वरूपाध्यासामध्ये एकच पदार्थ असतो आणि संसर्गाध्यासामध्ये दोन पदार्थ असतात. स्वरूपाध्यासामध्ये प्रतीती ही क्षणभरच येते. कशाची? अध्यासाची. अध्यासित पदार्थाची प्रतीती क्षणभर का होईना पण येते. म्हणजे त्या ठिकाणी क्षणभर का होईना पण उत्पत्ती ही मानावीच लागते. तो म्हणतो उत्पत्ती होत नाही. उत्पत्ती का म्हणून होत नाही? होती उत्पत्ती. उत्पत्ती झाल्याशिवाय सर्प दिसला का?
भेऊन पळाला त्या अर्थी. आणि उत्पत्ती होत नसेल तर मग तो भेरण्याचं कारणच नाही ना. मग उत्पत्ती नाही कसं म्हणायला ते? पुन्हा दिसत नाही. अरे ब्रह्मनिवृत्त झाल्यावर पुन्हा कसं दिसन ते? हा, सर्पाची उत्पत्ती मानावीच लागते. आणि त्या मानलेल्या उत्पत्तीला कोणती सत्ता द्यावी लागते? अनिर्वचनीय. आणि त्याला त्या अनिर्वचनीयतालाच मिथ्या म्हणतात. मग मिथ्या कशाला म्हणायचं? जे सत्यही नाही आणि असत्यही नाही, ज्याला खरं म्हणता येत नाही, खोटं म्हणता येत नाही, ते खऱ्या खोट्याच्या निराळा असतं, त्याला म्हणतात अनिर्वचनीय सत्ता सत्तावन्न विलक्षण मिथ्या पदार्थ. इतकी लांबणीची व्याख्या करावी लागते. आणखी लांबणीची पण तोवर इतकीच बस झाली. मिथ्या कशाला म्हणतात? तर त्याला म्हणतात, आहे का नाही? मग त्याची मिथ्या पदार्थाची उत्पत्ती मानायची का नाही? उत्पत्ती होते म्हणूनच आहे का? प्रतीती येते ना, नाही येत असं थोडंच आहे का नाही? आणि त्याचा नाशही होतो, होत नाही असं थोडंच आहे. अधिष्ठानाचं ज्ञान झाल्यावर नाश होतोच ना. एवढं आहे की नाश झाल्यावर जसं घटाचा नाश केल्यावर त्याचे खापर दिसतात, तसा इथं नाश झालेला म्हणून तो म्हणतो तसा नाश दिसत नाही. त्याचं म्हणणं तसं आहे का नाही? तितका तो फरक मानून तिनं शंका केलेली आहे. मग गुरुजी दोन प्रकारचे अध्यास त्याला सांगतात. एक स्वरूपाध्यास आणि संसर्ग अध्यास. मग संसर्ग अध्यास कशाला म्हणायचा? दोन पदार्थाच्या ठिकाणी एका पदार्थाचे धर्म दुसऱ्या पदार्थाच्या ठिकाणी प्रतीतीला येणं, याला म्हणायचं संसर्ग अध्यास. आणि स्वरूपाध्यास, स्वरूपाध्यासाचं उदाहरण काय आहे का नाही? ज्याच्या स्वरूपाध्यासाची व्याख्या काय केली होती? व्याख्या करून सांगितली होती ना, याने व्याख्या केली ना. हा, ज्या अध्यासामध्ये अध्यस्थ पदार्थाचा अधिष्ठानाशी कोणत्याही प्रकारचा संबंधच नसतो. सोपी व्याख्या होती. म्हणजे पदार्थाचा काही संबंध नाही, पण तो पदार्थ प्रतीतीला येतो, त्याला म्हणायचं स्वरूपाध्यास, आहे का नाही? आणि याच्यामध्ये दोन पदार्थाच्या ठिकाणी एका पदार्थाचे धर्म दुसऱ्या पदार्थाच्या ठिकाणी प्रतीतीला येणं, याला काय म्हणायचं? संसर्ग अध्यास. मग संसर्ग अध्यासासाठी काही दृष्टांत मागे सांगितला होता का? जपाकुसुमाच्या जास्वंदीच्या किंवा जपाकुसुमाच्या फुलावर लाल स्फटिक ठेवला असता त्या स्फटिकामध्ये पडलेली लालिता ही त्या फुलाची आहे, त्या काचेची नाही, पण काचेमध्ये प्रतीतीला येते. मग काच एक आहे आणि लाल फुल एक आहे का नाही? दोन पदार्थाचा संबंध आहे, कारण त्या फुलावरच काच ठेवलेला आहे, गोळा तो काचेचा, आणि त्या काचेमध्ये लाल रंग अगोदरचा नव्हता. त्या फुलावरून तो गोळा बाजूला काढला की त्याच्यात ते रंग दिसत नाही, आणि फुलावर ठेवला की त्या काचात रंग दिसतो. मग तो काचातला रंग कुणाचा? फुलाचा आहे, संबंधीचा आहे का नाही? मग संबंधीचा रंग लाल आहे म्हणजे फुलाचा रंग लाल आहे. मग
तो जो लाल रंग आहे तो त्या फुलाचा धर्म आहे का फुल आहे? फुलाचा धर्म. मग त्याचा धर्म संबंधीवर टाकतो. दुसऱ्या संबंधीमध्ये प्रतीतीला येतो. ते फुल दिसतं का त्याचा रंग दिसतो? रंग हा त्या फुलाचा काय आहे? धर्म आहे. है का नाही? पांढऱ्या बैलाचा पांढरेपणा हे काय आहे का नाही? तसं त्याचा धर्माची प्रतीती तिथं दिसते. मग त्या भ्रमाला तिथं असती का ती? पण प्रतीती तर येते ना. मग त्या प्रतीतीला, त्या अध्यासाला कोणता अध्यास म्हणावं? संसर्ग अध्यास म्हणतात. अशा अध्यास होत नाहीत का? हा? मग संसर्ग अध्यासामध्ये आणि स्वरूप अध्यासामध्ये काही फरक आहे का नाही? आहे का नाही? पण ह्या दोन अध्यासानं एक तिसराच अध्यास होतो. ह्या दोन अध्यासानं मिळून तिसराच अध्यास होतो. त्याला अनन्य अध्यास म्हणतात. आणि तो जीवाला झालाय अनन्य अध्यास. त्याची व्याख्या पहा अनन्य अध्यासाची. हा 3 नंबरचा अध्यास. आता हा अध्यास का सांगायचा आहे? लक्षणा किती प्रकारच्या सांगितल्या होत्या? है का नाही? तसंच इथं तशीच प्रक्रिया आहे ती, फक्त शब्द भिन्न नाहीत. हा? जहद, अजहद आणि भाग त्याग लक्षणा. है का नाही? मग योग्य अर्थ कधी लागतो? भाग त्याग लक्षणाने लागतो. है का नाही? तसंच या ठिकाणी 2 अध्यास अगोदर सांगितले. तर स्वरूपाध्यास, मग केवळ स्वरूपाध्यासच झालाय का जीवाला? संसर्ग अध्यासही झालाय का नाही? केवळ संसर्ग अध्यासच झालाय का? हा, दोन्ही अध्यास आहेत जीवाला. है का नाही? मग या 2 अध्यासानं एक तिसराच निर्माण होतो. त्याला म्हणायचं अनन्य अध्यास. आता अनन्य अध्यास म्हणजे काय? अनन्य म्हणजे ह्या हातातलं ह्या हातात देणं आणि ह्या हातातलं ह्या हातात देणं. याच्यातला त्याच्यात आणि त्याच्यातला याच्यात. याला म्हणतात साटलोट मराठीमध्ये. काय म्हणते तर? आता साटलोट म्हणजे काय? ह्या पोरीला हा तू हा मुलगा हा पती म्हणून स्वीकारायचा. म्हणजे माझी मुलगी तू करायची, त्या मुलाला करायची. आणि तुही मुलगी माझ्या पोराला करायची. गुतावडे थोडाच जास्त येतो. हा, म्हणजे आपली पोरगी त्याच्या घरी द्यायची आणि त्याची पोरगी आहे का नाही? कारण पोरग द्यायच नाही ना. तसं उदाहरण तसं घेतलं असते तर याला काय म्हणते तर पहिलं असंच होतं. पहिलं लांब बघत नव्हते, तिथली तिथंच. ज्वारीचा आळा कसा घेते तिथली तिथली तिथंच. याला म्हणतात साटलोट. तसं जीवाचं काय झालंय हे? हा, साटलोट झालंय. कसं? हा, म्हणजे स्वरूपाचा
त्या उपाधीमध्ये काय झालाय? अध्यास आहे का नाही? आणि त्या उपाधीचे धर्म चैतन्याचे ठिकाणी. मग हे काय झालं? कशामुळे झालं? दोन पदार्थ एका ठिकाणी आल्यामुळे झालंय. हा, एक उपाधी आहे आणि एक चैतन्य आहे. हे दोघं एका ठिकाणी आल्यामुळं त्या उपाधीमध्ये याचा काय झाला? आभास पडला, है का नाही? म्हणजे याचे धर्म त्याच्यात गेले आणि तिचे धर्म याच्यात आलेत. आणि त्याच्यात दोन्हीच्या मधामध्ये काय निर्माण झालं? तिसरंच चैतन्य, जीव, आभास, है का नाही? आणि तोच आभास काय म्हणायला लागला? मी करता आहे, भोगता आहे, है का नाही? पण तो आभास कुणाचा आहे? चैतन्याचाच आहे का नाही? हा, मग त्या ठिकाणी वास्तविक सत्य तो आभास आहे का उपाधी आहे का ते चैतन्य आहे? ही त्रिपुटी तिथची. हा, ह्या त्रिपुटीतलं. हा, मग आता ही त्रिपुटी अध्यासाची स्वरूपाध्यास, संसर्ग अध्यास आणि अनन्य अध्यास, ही याची काय करायची आता? त्रिपुटी ही याच्यामध्ये खरं काय झालंय? मग जीवाला खरं नेमकं अनन्य अध्यास झाला, हे का नाही? मग ते म्हणतात ज्या अध्यासात, अनन्य अध्यास कशाला म्हणतात? ज्या अध्यासात अधिष्ठानाचे धर्म आध्यस्थावर उपाधी काय आहे? आध्यस्थ रूप आहे, है का नाही? त्या आध्यस्थावर अधिष्ठानाचे धर्म आणि आध्यस्थाचे धर्म अधिष्ठानावर प्रतीतीत होतात, त्यास अनन्य अध्यास म्हणतात. त्याची प्रतीती स्वप्नात चांगली येते. आता याला दृष्टांत कळण्यासाठी काय सांगायले? तर स्वप्नाचा दृष्टांत द्यायले. आणि हा दृष्टांत सगळ्या दृष्टांतामध्ये अग्रेसर आहे, है का नाही? आणि पुन्हा सगळ्याला अनुभवाचा आहे. म्हणजे किती सोपं करून ठेवतात कळण्यासाठी, तरी पण कळना. ते म्हणतात स्वप्नाचा अनुभव आहे, है का नाही? मग स्वप्नात याची प्रतीती चांगली येते स्वरूपाध्यासाची. कशाची? अनन्य अध्यासाची. आता ती कशी येते तीच बघा नुसते 2 मिनिटामध्ये. पहा, स्वप्न अधिष्ठान साक्षी चैतन्याच्या ठिकाणी. स्वप्नाचं अधिष्ठान कोण सांगितलेलं आहे? साक्षी. कारण ते पदार्थ उत्पत्ती साक्षी भाष्यच म्हणून सांगितलेत ना. ते पदार्थ साक्षीच उत्पन्न करतो म्हणून सांगितले ना. म्हणून त्या ठिकाणी साक्षी चैतन्यच आहे, है का ना? जीव तर झोपलंय ना, त्याचं तर मडच होतच ना. मग स्वप्न अधिष्ठान साक्षी चैतन्याच्या ठिकाणी स्वप्न पदार्थाचा कोणत्याही प्रकारचा संबंध नसून चैतन्याच्या ठिकाणी आहे का काही संबंध? ते चैतन्य कोण आणि ते स्वप्न आहे का नाही? राजा भोज कुठं, गंगू तेली कुठं? कहा वो गंगू तेलीन कहा वो राजा भोज, असं काहीतरी म्हण आहे हिंदीमध्ये. म्हणजेच त्यांचा कोणत्याही प्रकारचा संबंध नसून त्यांची प्रतीती येते, है का नाही? म्हणून त्याच्या उत्पत्तीबद्दल अनिर्वचनीय ख्याती मानून त्याचा स्वरूपाध्यास समजतात. त्याच्या उत्पत्तीबद्दल त्या स्वप्नस्थ पदार्थात स्वप्नकाली जी सत्यता प्रतीतीत होते, स्वप्नकाली जी सत्यता
स्वप्नाची सत्यता बरं का, स्वप्न सत्य वाटतंय ना स्वप्नात, ती सत्यता, ती सत्यता स्वप्नाची आहे का? नाही. हा, कोणाची सत्यता ती? अधिष्ठान चैतन्याची, म्हणजे साक्षीची सत्यता आहे ती. पण ती सत्यता म्हणजे चैतन्याचा धर्म काय आहे? सत्यता ही धर्म आहे त्याचा. मग तो धर्म कशात शिरायला आहे? स्वप्नामध्ये, स्वप्नामध्ये, स्वप्न पदार्थामध्ये. ती सत्यता, साक्षीची सत्यता कोण घ्यालंय? ते पदार्थ घ्यायले तर, है का? म्हणून ते पदार्थ सत्य वाटायले तर, है का नाही? तेच म्हणतात तिथं असं. आणि त्या स्वप्नस्थ पदार्थात स्वप्नकाली जी सत्यता असते का, मग ती सत्यता प्रतीती त्या चैतन्याचीच होते, ती त्या पदार्थाची नाही. नसून अधिष्ठानाची सत्यता कल्पित पदार्थाच्या ठिकाणी प्रतीतीत होते. म्हणून सत्यतेच्या प्रतीतीविषयी, सत्यतेच्या त्या सत्यतेच्या प्रतीतीविषयी प्रौढीवादाने अन्यथा ख्यातीने निर्वाह करता येतो. इथं अनिर्वचनीय ख्याती सुद्धा मानायची गरज नाही. जर वैरी गुळानच मरत असेल तर विषाचा उपयोग करण्याची गरज नाही. अन्यथा ख्यातीनं सुद्धा याचा निर्वाह योग्यता बराबर लावता येते. मग अनिर्वचनीय ख्याती मानण्याच्या ऐवजी अन्यथा ख्याती मानली तर काय हरकत आहे मग? सर्व ठिकाणी, सर्वच ठिकाणी. पण सर्व ठिकाणी अन्यथा ख्याती उपयोगाला येत नाही. पण जिथं अन्यथा ख्यातीचा उपयोग करता येतो तिथं अनिर्वचनीय ख्यातीचाही उपयोग करता येतो. पण जिथं अनिर्वचनीय ख्यातीचा उपयोग करावा लागतो तिथं अन्यथा ख्यातीचा उपयोग होत नाही. म्हणून मानायचीच असेल इथं आता तुम्हाला अन्यथा ख्याती मानता येईल, पण सर्व ठिकाणी मानता येणार नाही. आपण आज फक्त या 3 अध्यासाचे स्वरूपे पाहिली आणि हे घरी गेल्यावर आणखी अध्यास दृढ करायचे याचे स्वरूपात, ह्या अध्यासाचे स्वरूप, आहे का नाही? म्हणजे पुढचं प्रकरण लक्षात येईल. नाहीतर कारण हे आता घोळ आहे, हे लय मोठं प्रकरण आहे आता, आहे का नाही? म्हणून आपणाला अध्यास कसा झालाय, आपण कशाच्या अध्यासात आहेत ते आपणाला कळून घ्यायचं आहे. कारण हे रहस्य आहे. 4थ्या 5व्या तरंगाचंही रहस्य पाहताना तुम्हाला सांगितलं होतं की रहस्य कसं ऐकावं लागतंय, है का नाही? म्हणून रहस्यामधल्या शंका ह्या थोड्याशा सखोलतेनं सांगितलेल्या असतात, है का नाही? म्हणून आता वेळ झालाय, उद्या आपण अनन्य अध्यासाविषयी, म्हणजे सर्वच आता यापुढं संगती लावून देणार आहेत ते आपण उद्याच्या वेळात पाहू. तोपर्यंत थांबू. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल.